अभिषेकला मी विनंती करतो. त्याचा विषय आहे समर्थांनी केलेला राष्ट्रोद्धार किंवा समर्थांचा राष्ट्रोद्धार. तर मी विनंती करतो अभिषेकला की त्यांनी अ, हे वाचायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता राधेश्यामनी सांगितलं की तुकाराम महाराज आणि समर्थ जेव्हा भेटले होते तेव्हा तुकाराम महाराजांनी असा लिहिलेला अभंग आहे, गुरुमोजी वस्त्राचा उंच मोती दाणा रामदासी बाणा या रंगाचा, या नावाचं ते अभंग आहे. असो, तर समर्थांचा राष्ट्रोद्धार. समर्थ जन्माला यायच्या आधी काय परिस्थिती होती, तर तुकाराम महाराजच वर्णन करतात की देवा तुझा लाडका देश परी त्याचा पुरा झाला नाश. 6 पातशाया या भारताला गिळंकृत करायला बसल्या होत्या. इमादशाही, बरीदशाही, मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही अशा 6 पातशाया संबंध भारताला गिळंकृत करायला बसल्या होत्या. समर्थांनी वर्णन केलंय, किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखा जहाजी फाकविल्या, किती एकत्या देशांतरी विकिल्या, किती सुंदरा हाल भोगोनी मेल्या. सांगतात की जर धर्म भ्रष्ट कोणता करायचा असेल तर 5 पॉइंट्सवर जास्त फोकस करायचं, ते पॉइंट संपवायचे म्हणजे संपूर्ण धर्मच संपतो. ते म्हणजे गाय, यज्ञ, ब्राह्मण, स्त्री आणि वेद या 5 गोष्टींना संपवलं की धर्म संपतो असं त्यांनी सांगितलं. आणि ह्या 5ही गोष्टी खूप मोठ्या संकटात होत्या. समर्थ स्वतः म्हणतात की चिंतेने ऊर फाटतो. आणि अशा संबंध परिस्थितीमध्ये समर्थ रामदास स्वामी उदयाला येतात. खूप मोठी तपश्चर्या करतात टाकळी इथे 12 वर्षाची. आणि जय जय रघुवीर समर्थ या घोषणेने संबंध देश दुमवतात. समर्थ म्हणाले, मुलुक अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्मस्थापनेसाठी. समर्थांनी राष्ट्रोद्धाराचे साधनही कसं वेचलंय बघा, भिक्षा फेरी आणि कीर्तन. समर्थ म्हणाले की भिक्षा मागावी, ती भिक्षा कशासाठी मागायची आहे, तर पाहावी घरांची घरे. म्हणजे घरामध्ये ही जी देहरूपी घर आहेत त्यांची मेंटॅलिटी कशी आहे, यामधून समाज प्रबोधनाचं काम समर्थांचं चालू आहे. आता समर्थांना काय कमी होतं? शिवाजी महाराज, व्यंकोजी राजे अशांसारखे महान राजे आपलं काठ मस्तक ज्यांच्या चरणाशी नमवीत असत, अशा समर्थांना काय कमी आहे? त्यांनी जर आताच्या भाषेत म्हटलं तर एक फोन केला असता तर ट्रकच्या ट्रक धान्य आलं असतं. पण असं न करता पाहावी घरांची घरे, भिक्षा फेरीतून मनाच्या श्लोकांची जे त्याच्यातला जो गुह्य विचार आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा, असं सगळं जी योजना होती त्यामधून समर्थ राष्ट्रोद्धार करतायत. आणि दुसरं म्हणजे कीर्तन. समर्थांनी स्वतःही जीवनामध्ये काय केलंय तर कीर्तनच केलंय. समर्थ म्हणाले, महंते महंत करावे. आता स्वानंदनी जो शिष्यांचा विषय मांडला, तर शिष्यांनाही सांगितलं होतं की हे गोष्ट फक्त तुमच्यापर्यंत राहू देऊ नका, हा मेसेज पुढे कॉन्वे करा. त्यामुळे महंत होऊन थांबायचं नाहीये, महंते महंत करावे. महंतांनी अजून असे अनेक महंत घडवायचे. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने साधावे, जाणते करून विखारावे भूमंडळी. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. अशा उपदेशांनी समर्थ रामदास स्वामी गावोगावी जातात, कीर्तन करतात आणि सांगतात की शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहा. त्यावेळेला मुघलशाहीकडून जर आपण सैन्यात गेलो तर 15 रुपये पगार होता. आदिलशाहीकडून गेलो तर 12 रुपये पगार होता. आणि शिवाजी महाराजांकडून गेलो तर फक्त 3 रुपये पगार होता. पण नाही, 3 रुपये मिळाले तरी चालतील, पण हे काम राष्ट्रोद्धाराचं आहे, याने धर्मस्थापना होणार आहे, हिंदुमत पातशाही स्थापना होणार आहे, यासाठी 3 रुपये काय मिळेना पण मी जाईल असं करायला प्रवृत्त करणारे समर्थ रामदास आणि त्यांचे रामदास. समर्थांनी खूप जणांना शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये भरती करायला मदत केली असा उल्लेख येतो. बाजीप्रभू देशपांडेंना आनंद रामदासींनी
उपदेश केल्याचा उल्लेख येतो अनेक वेळा. आणि समर्थ सांगायचे की शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहा, ते शंकराचे अवतार आहेत. त्यामुळे प्रत्येक श्रोत्याचा श्रद्धेचा अगदी चांगल्या प्रकारे उपयोग करून ते राष्ट्रोद्धार करायचे. आणि असं सगळं करत 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 1111 मठ आणि 1111 मारुती मंदिरं असं सबंध भारतभरामध्ये त्यांनी स्थापन केले. म्हणजे काय नेटवर्क असेल, जिओ सुद्धा फेल पडेल मी तर म्हणतो त्याच्यासमोर. इतकं भारदस्त नेटवर्क, आणि हे कोणाला माहित नाहीये. का? कारण आणि समर्थ असं वर्णन आहे की समर्थांचा एक एक मठ जणू काही राजवाडा असावा असा होता. मठासोबत त्यांनी 1111 मारुती मंदिरे स्थापन केली आणि बलोपासना करावी. समाजाने बलिष्ठ व्हावं, नशिबाच्या ह्याच्यावर राहू नये, प्रयत्नेने सगळं मिळवावं, यत्न तो देव जाणावा अंतरी धरता बरे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, असं समर्थ म्हणाले. आणि असे 1111 मारुतीची मंदिरं स्थापन केली. पहेलगामलाही याच समर्थांचा मारुती आणि लंकेतही समर्थांचा मारुती. बघा, मी हा मुद्दा परत सांगितलाय, पण परत एकदा त्याची पुनरावृत्ती करतो की सेतू माधवराव पगडी म्हणून एक इतिहासकार आहेत. त्यांनी समर्थांचं चरित्र लिहिलंय, रामदास एवढंच नाव आहे त्याचं. तर ते म्हणाले की मी लंकेत गेलो होतो आणि लंकेत गेलो असताना मला मराठी आरती ऐकू आली. सत्राणे उड्डाणे हुंकार बदनी, अशी मराठी आरती ऐकू आली आणि ते चकाकले की बघ आम्ही लंकेत आलेलो आहे आणि मराठी आरती कशी काय ऐकू येते. ते त्या पुजाऱ्याला विचारलं की तुला मराठी येते का? तो म्हणाला हा काय बोलतोय माणूस, मला काही कळत नाही. त्यामुळे ते ट्रान्सलेटर त्यांच्यासोबत दुसऱ्या दिवशी घेऊन गेले आणि त्याला विचारलं की तुम्हाला ही आरती कशी येते. तेव्हा त्यांनी सांगितलं की रामदास नामक संत या लंकेमध्ये आले होते आणि त्यांनी इकडच्या राजांशी संवाद साधून इकडे मारुती मंदिर असावं असं त्यांनी त्यांना सुचवलं त्यांच्या भाषेमध्ये. जे भाषा ज्ञान किती होतं. समर्थ म्हणाले इकडे मारुती मंदिर असलंच पाहिजे. लंका ज्यांनी हायलाइट केली असे मारुती, मकरंद म्हणतात हायलाइट केली असे मारुती, असा मारुतीचं मंदिर इकडे पाहिजे. त्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये समर्थांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि आजही तिकडे मारुती आहे समर्थांचा, समर्थ स्थापित असा. आणि शिवाजी महाराजांना वेळोवेळी जे समर्थांनी मदत केली आहे. आता ओमनी सांगितलं जसं की अफजल खानाच्या युद्धाच्या वेळेस जे समर्थांनी पत्र वगैरे पाठवली आहेत, त्यामुळे शिवसमर्थ ही जी काही सांगड झालेली आहे, सुनीलदादा चिंचवडकरांनी असं म्हटलंय की भयंकर वादळ आणि अग्नी याचा समूह म्हणजे शिवसमर्थ. आपला जो प्रबोधनपर कथेचा डीपी आहे शिवसमर्थांचा, शिवाजी महाराज असे उभे तलवार घेऊन आणि समर्थ दाखवत आहेत. मकरंद आमचे गुरुजी म्हणायचे की तो खूप मोठा इतिहास त्यामागे दडलेला आहे. तो फोटो प्रत्येका घरी लावा. शिवाजी महाराज असे उभे आहेत की महाराज सांगा आता काय करू, आणि समर्थ सांगतायत राजा आता तुला तो किल्ला जिंकायचा. असे शिवाजी महाराज, समर्थ शिवाजी महाराजांना पदोपदी उपदेश करतात. आणि या सगळ्यामधून समर्थांना काय हवंय तर काही नको. कराडचे दामवण्णा दप्तरदार म्हणून आहेत, त्यांनी असं लिहिलंय की अकिंचन्य वरेण्योपी समर्थ पदविंगतः. म्हणजे इतकं सगळं करून हा लंगोटी साधूच आहे. मला सांगा त्यांनी 11 मठ स्थापन केली तरी एकाही मठाचे ते मठपती नाहीये. माझा 1 BHK फ्लॅट असावा, मला सज्जनगड मिळावा असंही त्यांनी काही म्हटलं नाही. ते शिवाजी महाराजांनी दिला म्हणून ते त्यांनी घेतला. असं निस्वार्थ. कारण आता समर्थांचं वर्णनच काय दिलंय, कुठले मठपती आहे तसं वर्णन नाहीये समर्थांचं. दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो, बस. त्यामुळे सगळं करून सगळ्यामधून अलिप्त कसं राहायचं हे समर्थांनी खूप उत्तमपणे साधलं. परत सेतू माधवराव पगडींचाच एक विषय घेतो की समर्थांच्या चरित्रामध्ये असे खूप उल्लेख येतात की समर्थांनी मेलेली गाय उठवली.
समर्थांनी मेलेली घार उठवली, समर्थांनी दशकपंचक गावाचे कुलकर्णी उठवले मेलेले. ते समर्थांचे भक्त वगैरे नाहीयेत, ते इतिहासकारच आहेत. ते सांगतात की समर्थांनी मेलेली गाय उठवली का नाही मला माहित नाही, समर्थांनी घार उठवली की नाही मला माहित नाही, समर्थांनी गावात कुलकर्णी उठवली की नाही मला माहित, पण समर्थ रघुवीर समर्थ या घोषणे मेलेलं राष्ट्र उठवलं, हे त्यांचं वाक्य. ते किती मोठं समर्थांनी कार्य केलं असेल आता म्हणायला सांगायला वेळ नाहीये. पण ज्या ज्या ठिकाणी आग्र्याहून जेव्हा शिवाजी महाराज निघाले, तेव्हा जिथे जिथे शिवाजी महाराजांनी मुक्काम केलंय तिकडे तिकडे समर्थांचं मठ आहे. हे आज आपल्यापासून जरा ही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत नाहीये, पण याचा अर्थ असा नाही होत की समर्थांनी काहीच केलं नाही. एक वस्तुस्थिती जी इतिहासकारांनी मांडली होती त्या काळाच्या, ती मांडतो आणि थांबतो. ते म्हणाले, जर शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे दोन विभूती नसते तर आज काय असतं. तर त्यांनी असं सांगितलंय की हा दासनवमी उत्सवच नसता. प्रारब्धाने आपण इकडे बसलो असतो, पण मी जी पांढरी छाटी घातली आहे त्याच्याऐवजी माझ्या अंगावर हिरवी कफनी असते. मी जरा कठोर बोलतो. माझ्या डोक्यावर शेंडीच्या ऐवजी नमाजी टोपी असती आणि मी ला इलाहा इल्लल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अशा कुराणाचा फतवा पडत बसलो असतो. पण आज हे प्रबोधनपर कथा आहे, हे सज्जनगड आहे, हे समर्थ सेवा मंडळ आहे, हे समर्थांचं वाङ्मय आहे. हे सगळं का आहे, तर हे फक्त आणि फक्त या दोन महापुरुषांच्या मुळे. आणि म्हणून आपण त्यांचे ऋणी आहोत. त्यांचं ऋण आपण चुकवू शकतच नाही. पण आपण समर्थ नाही होऊ शकत, पण अज्ञान तर होऊ शकतो ना. जरी अज्ञान नाही झालो तरी त्यांनी जे मार्गक्रमण ज्या प्रकारे करायला सांगितलंय त्या प्रकारे तरी आपण करू शकतो. म्हणून मी आवाहन करतो माझ्या सकट सगळ्यांना की समर्थांनी जो उपदेश केलाय की उपासनेला दृढ चालवावे, म्हणून माझ्या सगळ्यांना की आपल्याला आहे खूप प्रॉब्लेम्स आहेत, शाळा असेल, क्लासेस असतील, नेट कनेक्टिव्हिटी असेल, पण या प्रत्येक प्रॉब्लेम्सला थोडं बाजूला सारून थोड्यातला थोडा वेळ तरी ऍडजस्ट करून आपण उपासना करूया. हे सगळ्यात माझ्यासाठी पण, कारण माझंही जमत नाही. तर आपण सगळं हे त्यांनी सांगितलेली उपासना ही करूया आणि आपल्याकडून जितकं होतंय, फुलना फुलाची पाकळी म्हणतात, तितकं उपासना आणि त्यांनी सांगितलेल्या उपदेशांवर मार्गक्रमण करूया. इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मला असं वाटतंय की पूर्ण आता जोपर्यंत ऐकलं, उद्यासाठी जे वक्ते बोलवले त्यांना आपण 1 तास देऊ आणि उरलेल्या लोकांना पुढच्या 2-3 दिवस 1-1 तास देऊ. हे समर्थांवरती इतकं सुंदर आणि अगदी कमी वेळात मी यांच्या समोर हा प्रस्ताव काल परवा ठेवला की तुम्ही समर्थांवर बोललं पाहिजे, तुम्हाला काय समर्थ कळले यावर आपण बोललं पाहिजे. तरी सुद्धा अत्यंत सुंदररित्या अत्यंत अभ्यास करून इथं सगळं मांडलेलं आहे. माझाही विषय त्याच्यात होता, समर्थ आणि आजचा समाज, पण आता काय मी तो घेत नाही. थोडक्यात समर्थांचं तर तुकाराम महाराज म्हणतात की बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा होत असे. वैष्णवांचा धर्मच आहे हा की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणाव. की ज्या रंजल्या गांजल्यांना तिथं जाऊन उठवणं, खरा तो एकची धर्म जगासी प्रेम अर्पावे, जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पददलित. तर संतांचं कार्य, संतांचा गुणच आहे की परदुःख दुःखी. समर्थांना वयाच्या 5व्या वर्षीच घराच्या माडावरती जाऊन एका खोलीमध्ये बंदिस्त करून घ्यावं असं वाटलं. आणि ज्यावेळेस आई दरवाजा उघडते त्यावेळेस विचारते, बाळ नारायणा काय करतो तू? तर समर्थांच्या तोंडातून असं आता काय बोलू मी, काय सांगू असं नाही उत्तर, खाडकीने तोंडातून आलेलं आहे. चिंता करीतो विश्वाची. किती अंतरीची तळमळ आहे हो. बुडते हे जन न देखावे तरी होतंय. राष्ट्र असं
म्हणून समर्थांनी अवघाची हलकल्लोळ माजवावा. एवढं का असं पेटून उठले समर्थ? कारण हे लोक दिसत नाहीयेत. असे बुडणारे जन हे डोळ्यासमोर बघवत नाहीये. त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं काहीतरी समर्थांना अंतःप्रेरणेने वाटतंय आणि म्हणून समर्थ उठलेले आहेत. आणि हा देश असा गदा 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 हलवलाय त्यांनी. आता तरी जागे व्हा. आता तरी उठा आणि आता परमार्थाला लागा, देशकार्यासाठी लागा. हा समर्थांच्या अंतरीचा भाव आहे. आणि समर्थांनी काय दिलं तर हेच. आणि जर इतकं सगळं देऊन सुद्धा समर्थांनी प्रपंच सुद्धा सोडलेला आहे. समर्थ सांगतात दुसऱ्याला प्रपंच करा, आधी प्रपंच करावा नेटका, पण स्वतः समर्थांनी प्रपंच सोडला. का तर समर्थांनी या अवघ्या भारताच्या निर्माणालाच स्वतःचा प्रपंच मानलेला आहे. आणि ती तळमळ आहे समर्थांची हृदयातून की उठा, जागे व्हा. आणि अजूनही आपला समाज, आपला देश तितक्याच प्रमाणात निद्रिस्त आहे. जेवढा त्या काळी होता, जेवढा त्या काळी भौतिकतेत गुरफटलेला होता, तेवढा आत्ताच्या काळातही भौतिकतेतच गुरफटलेला आहे. आत्ताच्या काळातही आपण अजूनही धर्मामध्ये भेद, जातीपातींमध्ये भेद, वर्णांमध्ये भेद हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा बाहेर फेकून दिलेलं आहे. आपण या वाक्याला बाहेर केलेलं आहे. समर्थांच्या या वाक्याला ते एकत्र यायचं का समर्थ म्हटले? समर्थांचं हे आहे की आपण एकत्र यावं आणि धर्मकार्य करा. हा जो बुडणारा जो देश आहे तो वाचवण्याची जी तळमळ आहे, अजून समर्थांनी आपल्याला, आपण म्हणतो ना शेक, झाड एखाद्याला उठवायचं असेल तर त्याला असं गदा गदा हलवा. समर्थांनी तो देश हलवलेला आहे. आधी जर आपण अजूनही निद्रिस्त असू, अजूनही आपण झोपलेले असू, तर आपल्यासारखे कमनशिबी आपणच. आणि त्यामुळे समर्थांच्या जीवनातून काय घ्यायचंय तर उठायचंय, जागं व्हायचंय आणि धर्मकार्यासाठी, देशकार्यासाठी लागायचंय. देशकार्य, धर्मकार्य म्हणजे काय तर दुसरं काही नाही. समर्थांनी जे केलं तेच. परमार्थ टिकवायचा आहे. लोकांना शहाणं करायचंय. शहाणं करायचंय म्हणजे काय तर भक्ती मार्गाचा, भागवत धर्माचा प्रचार करायचा आहे. त्यासोबत सज्जनतेची नीव राखायची आहे. नीतिमत्ता समाजामध्ये आणायची आहे. संस्काराचं बीजारोपण करायचं, यालाच म्हणतात धर्म राखणं. अजून इतर दुसरं काही नाहीये. त्या काळी थोडासा तसा भाग होता, पण आता थोडासा वेळ बदललेली आहे. आता आपण सगळ्यांनी एकत्र व्हायचंय. आता शीख धर्मीय, आपण म्हणतो मुस्लिम धर्मीय अथवा ईसाई धर्मीय सगळ्यांना बंधू म्हणून भगवंताची, ईशाची पूजा, भगवंताची पूजा हे महत्वपूर्ण लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्या देशाला जो आपण म्हणतो भारत हा जगद्गुरु होता. भारतामध्ये शंकराचार्य आले, भारतामधूनच आले, भारतामधूनच तुकाराम महाराज आले आणि या जगाला त्यांनी दिशा दाखवली. तर हे जे जग आहे, जे आता अँक्शियसनेस म्हणतो आपण, अँक्झिटी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यामध्ये गुरफटलेलं आहे, त्याला भारताने जगद्गुरु म्हणून बाहेर खेचून काढायचंय. बस यालाच मला असं वाटतं की धर्म म्हणजे काय, धर्म टिकवा म्हणजे काय तर हेच की या जगामध्ये जिथं आज रामाला सोडून रावणाची पूजा केली जाते, शिवाजींना सोडून, संभाजींना सोडून औरंगजेबाला कुठंतरी आपला नेता समजलं जातं, कृष्णाला अर्जुनाला सोडून कर्णाची बाजू आज उचलली जाते, त्या समाजामध्ये जिथं आज एक 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, 15 वर्षाचा तरुण आत्महत्या करून स्वतःला मृत्यूच्या झोकामध्ये, दरीमध्ये ढकलतोय, जिथं आज आई वडिलांना आपली मुलं सांभाळ करत नाहीये, त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात, हीच ती स्थिती आहे. हीच ती स्थिती आहे देशा, आपण देश लागला, हीच ती स्थिती आहे. वैज्ञानिक प्रगती होत जाईल, परंतु ही जी संस्काराची बाजू, ही नीतिमत्तेची बाजू, ही आपल्याला सुद्धा कुठंतरी उचलून धरायला हवी. की आज जिथं समाज एकलकणाने, स्वार्थबुद्धीने चाललेला आहे, माझं सगळं, माझा धन, माझा पैसा, माझे भोग, त्यापासून स्वार्थाकडून परमार्थाकडे. सावरकर म्हणायचे, देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि देशाचे आपण देणे लागतो. या देशासाठी आपल्याला झटायचंय. मग मी काही होईल,
मग समर्थांच्या जीवनाचं कन्क्लुजन काय? तर मी शिवाजी महाराजांना असं नाही म्हणाले, "चल तू माझ्या याच्यामध्ये कफनी घाल, सोडून दे युद्ध वगैरे करणं." राजाला सांगितलं, "तू युद्ध कर, क्षात्र धर्माचं पालन कर, परंतु त्या धर्माच्या रक्षणासाठी कर." यातून नीतिमत्ता, आपला जो संस्कृती आहे ती टिकली पाहिजे याच्यासाठी. म्हणजे मी चांगला डॉक्टर होईल, पण त्या डॉक्टरकीतून मी माझ्या देशाची संस्कृतीचं भलं कसं होईल हे मी पाहिल, ती टिकवण्याचा प्रयत्न करेल. मी चांगला इंजिनियर होईल, त्यातून मी काय करेल, अशा गोष्टी, मी सिव्हिल इंजिनियर होईल, असे ठिकाणं बांधीन जिथं लोकांना माझ्या देशाची संस्कृती कळेल. मी वकील होईल, मी अशा गोष्टींसाठी लढेल न्यायालयामध्ये जिथे माता भगिनींना न्याय मिळेल, गोरगरिबांना न्याय मिळेल. काय शिवाजी महाराजांच्या लोककल्याणी राय म्हणजे काय, न्याय सहज मिळत होता. मी एक शिक्षक होईल आणि शिक्षक होऊन काय करेल, तर समर्थांनी जशी पिढी घडवली तशी सविचारी सद्गुणी चांगली पिढी घडवेल. मी एक आई होईल, स्त्रीची सुद्धा इथं भूमिका आहे की मी तर आई होईल, मी एक वडील होईल. त्या वडिलां आई होऊन मी काय करेल, तर मी समर्थांची एक चांगली ओवी आहे ती म्हणजे काय, सुभूमी आणि उत्तमत्वन उगवेना पर्जन्य विन. माझ्या मुलाला आपण तुकाराम महाराजांची ही ओवी ऐकली असेल की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. माझ्या मुलांना एक चांगला सुसंस्कारित मुलगा घडवेल. यानेच काय होईल, तर जे हाथरसचं प्रकरण आहे ते नाही होणार, जे निर्भयाचं प्रकरण आहे ते नाही होणार. नुसतं कायदे करून स्त्रियांना किंवा मातांना या भारतामध्ये सुरक्षितता नाही मिळणार, तर त्यातून संस्कारपूर्ण पिढी जर घडली तर मातांना सुरक्षा मिळेल, गायींना सुरक्षा मिळेल. त्यामुळे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, गोठ्यातली गाय, घरातली माय आणि अंगणातली तुळस ही राहिली पाहिजे. का? तर गोठ्यातली गाय ही आर्थिक सुबत्ततेचं प्रतीक आहे, घरातली माय ही संस्काराचं प्रतीक आहे आणि अंगणातली तुळस ही संस्कृतीचं प्रतीक आहे. म्हणून आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जी विरासत आहे ती जर आपण टिकवली, ती जर आपण पुढे गेलो तर समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील, तर समर्थांचं कार्य पुढे चालू राहील. हे मी इथं तुम्हाला अगदी गांभीर्यानं आणि 100% क्लॅरिफिकेशन म्हणतो ना आपण, हेच समर्थांना सांगायचं होतं. या आत्मविश्वासाने तुमच्या समोर ठेवतो आणि मी अमृता काकूंना विनंती करतो की त्यांनी समर्थांवर जो लेख आहे तो लेख आपल्या समोर वाचून दाखवावा. आपण समर्थांना जाणावं आणि मग जसं सांगितलं, शिवांशी आठवावे किंबहुना असं म्हणू शकतो, समर्थांशी आठवावे, जीवित तृडत मानावे, इह परलोकी तरावे कीर्तिरूप. मग इहलोकात परलोकात कसं कीर्तिरूपानं तरायचं, तर काय, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जनानी गोवावे. चंदनापे काम करायचं की घृष्टम पुन्हा चंदन चारुगंधम. पुन्हा भासलं तरी चंदन जसा इतरांना सुगत, इतरांच्या जीवनात चैतन्य आणतं, तसं आपल्याला चंदनासारखं घासून घ्यायचंय आणि इतरांच्या जीवनामध्ये चैतन्य आणायचंय. तरच आपण समर्थांप्रमाणे काहीतरी करू शकतो. याहुनी करावे विशेष, तरी संभावे पुरुष. तर समर्थांवरचा लेख विनंती करतो अद्वैत, त्यांना अनम्यूट कर. केलं का त्यांना? मुक्त आनंद घन 2020 दिवाळी अंकातला हा लेख आहे. लेख मोठा आहे त्यामुळे मी 8 मिनिटं झाल्यावर थांबेन. धनश्रीताई लेले यांनी हा लेख लिहिलेला आहे. दासबोध या ग्रंथाविषयी या लेखात त्यांनी सखोल विचार व्यक्त केले आहेत. लेखाचं नाव आहे दशक फोडूनी केला विशद. भक्ती मार्गावरून चालत सायुज्य मुक्तीपर्यंत पोचायचं, तर त्या सायुज्य मुक्तीचं वर्म म्हणजेच दासबोध. सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता या 4 मुक्तींपैकी सर्वोच्च सायुज्यता मुक्तीपर्यंत पोहोचण्याचं सुलभ साधन म्हणजे दासबोध. संपूर्ण दासबोधाची मांडणी, रचना हे तर एक सौंदर्य स्थळ आहेच, पण फक्त पहिल्या समासाचा विस्ताराने विचार केल्यावर तेही एक आखीव रेखीव छोटंसं शिल्पच आहे असं वाटायला लागतं. दासबोधात एकूण 20 दशक आणि प्रत्येक दशकात 10 समास, एकंदर 200 समास येतात. 200 समासांची आखणी करणं, मांडणी करणं हे निश्चितच प्रगल्भ कौशल्याचं काम आहे.
दासबोध हा फक्त विवरण ग्रंथ नाही, तो आचरण ग्रंथ आहे. आणि म्हणून नुसतं वाचून पुढे जाण्यापेक्षा समर्थांचा भर प्रत्यक्ष आचरणावर आहे. विमल ब्रह्म निरूपण हेच दासबोधाच्या शिकवणुकीचं उद्दिष्ट आहे. दासबोधाची मांडणी हेही दासबोधातलं एक सौंदर्य स्थळच आहे. एखादं जुनं देखणं मंदिर आपण पाहतो तेव्हा त्या मंदिरामधल्या स्तंभावरचं, भिंतीवरचं कोरीव काम जेवढं आपल्याला आकर्षित करतं, तेवढंच किंबहुना त्याहून अधिक आकर्षक असते ती प्रथमदर्शनी दिसणारी त्या मंदिराची रचना किंवा मांडणी. दासबोध हेही रामदास स्वामींसारख्या कसबी शिल्पकाराने आपल्या आचार छिन्नी हातोड्याने घडवलेलं एक देखणं शिल्पच आहे. त्यातलं प्रत्येक दशकातलं, समासातलं विचारांचं कोरीव काम तर आपल्या मनाचा ठाव घेतच. पण या दासबोधाची रचना मांडणी पाहून या शिल्पकाराला सलाम केल्याशिवाय राहवत नाही. सामान्यपणे कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथाची सुरुवात ही स्तवनाच्या अध्यायाने होते. पण दासबोध हा फक्त आध्यात्मिक स्वरूपाचा ग्रंथ नाही, तर तो लौकिक, पारलौकिक, प्रापंचिक, आध्यात्मिक, ऐहिक, पारमार्थिक अशा दोन्ही प्रतलांचा विचार करणारा ग्रंथ आहे. म्हणूनच असेल कदाचित या ग्रंथाची सुरुवात परंपरेनुसार देवतांच्या स्तवनाने होत नाही, तर ग्रंथारंभ लक्षण समासाने होते. दासबोध उघडल्यावर पहिली ओवी वाचायला मिळते ती, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. ही अशा प्रकारची वास्तवाची कास धरणारी पहिली ओवी हे दासबोधाचं वैशिष्ट्य आहे. गणपती वंदना, सरस्वती वंदना, गुरु परब्रह्म वंदना अशा विविध वंदना आधी केल्या जातात. देवदेवतांकडून शक्तीचा, स्फूर्तीचा आशीर्वाद मागितला जातो आणि मग सामान्यपणे ग्रंथाच्या विषयाला सुरुवात होते. पण दासबोधाची पहिली ओवीच मुळी थेट विषयाला सुरुवात करते. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. रामदास स्वामींनी श्रोत्यांचं मन बरोबर ताडलेलं आहे, जाणलेलं आहे. श्रोते जेव्हा प्रवचन, व्याख्यान, ग्रंथ वाचन ऐकायला येतात तेव्हा विषय कुठला आहे हा पहिला प्रश्न त्यांच्या मनात असतो. तेव्हा उत्सुक मनाला लगेचच उत्तर देणं योग्य. श्रोत्यांच्या भूमिकेत शिरून ही पहिली ओवी येते. श्रोत्यांच्या मनात फक्त हा एकच प्रश्न नसतो, अनेक प्रश्न असतात. हे काय आहे, हे कसं आहे, हे कोणाचं आहे, कोणासाठी आहे आणि ह्याचा करता कोण. हे 4 प्रश्न मनात कल्पूनच जणू रामदास स्वामींनी पहिली ओवी रचली असावी. हे प्रश्न विचारून झाल्यावर मग लगेच उत्सुकता न ताणता लगेच दुसऱ्या ओवीत या प्रश्नांची उत्तरही दिली आहेत. हे काय आहे, ग्रंथानाम दासबोध. हे कसं आहे, गुरु शिष्यांचा संवाद. कोणासाठी आहे, येथे बोलिला जी विशद भक्ती मार्ग. भक्ती मार्गावरून चालणाऱ्या साधकासाठी हा ग्रंथ लिहिलाय, सांगितलं जाते. आणि ह्याचा करता कोण, या प्रश्नाचं आम्ही ग्रंथ सांगत आहोत असं उत्तर रामदास स्वामींनी दिलं नाही, तर करता सांगितलं नाही. कारण बोलणारे, सांगणारे आपण असलो तरी करता आणि बोलविता धनी रामच आहे. पहिल्या ओवीत प्रश्न, दुसऱ्या ओवीत उत्तर. दासबोधाचं आणखी एक वैशिष्ट्य, ग्रंथाचं उद्दिष्ट जेव्हा ग्रंथकर्ता सांगतो सुरुवातीलाच, याचाच अर्थ नेमकं त्या ग्रंथात काय सांगितलं जाणार आहे याचा विचार ग्रंथकर्त्याच्या मनात पक्का आहे. रामदास स्वामींच्या मनात या ग्रंथाची ब्ल्यूप्रिंट इतकी पक्की आहे की भक्ती मार्ग सांगत असताना त्यात काय काय विषय सांगितले जाणार आहेत याचीही जंत्री ते सुरुवातीलाच देतात. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा, विदेह स्थितीचा, अलिप्तपणाचा, देवाचा, भक्ताचा, जीवाशिवाचा, ब्रह्माचा, नाना मतांचा निश्चय, विचार या ग्रंथात केला आहे. पहिल्या समासाच्या पहिल्या 11 ओव्यांमध्ये एवढ्या मोठ्या ग्रंथाचा गोषवारा समर्थ देतात. याचाच अर्थ या ग्रंथाबद्दल त्यांचा विचार किती स्पष्ट, निसंदिग्ध होता. सुरुवातीला जेव्हा ग्रंथकर्ता आपण या ग्रंथात काय काय सांगणार आहोत हे स्पष्ट करतो, तेव्हा ग्रंथकर्त्यावरची जबाबदारी किती वाढलेली असते.
पण समर्थांच्या मनःचक्षू समोर ग्रंथचित्र स्पष्ट असल्याने ही त्यांना जबाबदारी वाटत नसावी, तर ग्रंथकर्ता म्हणून विषय स्पष्ट करणं हे कर्तव्य वाटत असावं. दासबोधाच्या या पहिल्या ग्रंथारंभ लक्षण समासातच आणखी एक सौंदर्य स्थळ अनपेक्षितपणे आपल्या समोर येतं. या समासातली 28वी ओवी हे ते सौंदर्य स्थळ. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ. पहिल्याच समासात ग्रंथाचं श्रवण होण्यापूर्वीच आता श्रवण केली याचे फळ अशी फलश्रुती हा ग्रंथ सांगतो. फलश्रुती या शब्दाची सामासिक फोड समर्थानेच योग्य पद्धतीने करून दाखवली. साधारणपणे कुठल्याही ग्रंथाची फलश्रुती ही ग्रंथ समाप्तीपाशी सांगितली जाते. तिथे फलश्रुती या शब्दाऐवजी आपण खरं तर श्रुतीफल असा शब्द वापरायला हवा, कारण प्रथम श्रुती म्हणजे श्रवण होतं आणि मग फळ सांगितलं जातं. पण दासबोधात मात्र फलश्रुतीचा खरा समास सोडवला गेलाय. आधी फळ आणि मग श्रवण. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. पहिलंच फळ सांगितलं, वाचणाऱ्याची क्रिया बदलेल. म्हणजे ग्रंथवाचक जर अयोग्य मार्गावर चालत असेल तर तो योग्य मार्गावर चालू लागेल. क्रिया पालटे असं म्हटलं तरी क्रिया पालटे म्हणजे कर्ता पालटे, म्हणजे कर्त्याचा विचार पालटे, म्हणजेच कर्त्याचं मन पालटे. मन पालटलं की क्रिया ही आपोआप पालटते. एखाद्याचं मन पालटवण्याची, मन बदलण्याची शक्ती या ग्रंथात आहे. आपलं स्वतःचं मन आपल्या इच्छेने विचारांनी बदलणं जिथे अवघड, तिथे समर्थ वाचकांचं मन पालटवण्याची हमी देतात. यावरूनच समर्थांचा आत्मविश्वास आपल्या वाणीवरचा, आपल्या ग्रंथावरचा विश्वास जाणवतो. नुसती क्रियाच पालटणार नाही तर मनात संशयही उरणार नाही. शिवाय मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. पहिल्या समासात 28 ते 30 अशा 3 ओव्यात सगळ्या ग्रंथाची फलश्रुती समर्थ सांगून टाकतात. ग्रंथारंभीच फलश्रुती सांगणे आणि केवळ 3 ओव्यात ती चपकलपणे मांडणे हे सुद्धा समर्थ शैलीचं सौंदर्य स्थळच आहे. जय जय रघुवीर समर्थ. 8 मिनिटं झाली मला वाटतं. हो, जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद काकू. खर तर हा पूर्ण वाचायला हवा होता, पण हरकत नाही. मी तुम्हाला विनंती करतो की जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुप वरती आपण हा जो हे आहे लेख आहे तो कृपया करून टाकावा, जेणेकरून सर्वजण याचा लाभ घेतील. यानंतर प्रणवला मी विनंती करतो की 2 मिनिटं त्याने बोलायचं आहे. त्यांनी उत्स्फूर्तपणे इच्छा व्यक्त केली आणि तो बोलेल. आणि त्यानंतर जय, ठीक आहे तू पण बोल. आपल्यापैकी सर्वात लहान असा वक्ता आहे जय, तर त्यालाही आपण संधी देऊया. आणि हा कार्यक्रम नंतर युट्यूब वरती शेअर केला, युट्यूब वरती पोस्ट केला जाईल. आपला टेक्नो भारती जो ग्रुप आहे त्याच्यावरती, युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती. त्यामुळं इतरही जे याला मुकलेले आहेत किंवा ज्यांनी याचा लाभ घेतलेला नाही त्यांना सुद्धा आपण सांगू शकता. ठीक आहे प्रणव, मी विनंती करतो प्रणवला की त्याने समर्थांविषयी बोलावं. तर नमस्कार, मी प्रणव पंचभाई. आणि सर्वप्रथम मला असं सांगायचं की माझ्या मित्रांनी मला माझी तयारी नसताना मला इथे बोलायची संधी दिली, त्या बाबतीत मी त्यांचा आभारी आहे. माझी काय फार तयारी नाहीये तरी मी धाडस करतोय, तर काही चुकलं तर मला माफ करा. तर मी असं बोलणार होतो की ज्यांनी थोडाफार अध्यात्माचा अभ्यास केला आहे तर त्यांना माहिती असेल की भारतीय तत्वज्ञानात जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं ते सांगतं की 4 युग असतात: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर सत्ययुग ते द्वापार युगामध्ये धर्म थोडा जास्ती प्रमाणात असतो. म्हणजे सत्ययुगात पूर्ण धर्म असतोच, पण जसजसे युग संपत जातात
तसतसं धर्माचा 1/4 भाग नष्ट होऊन जातो असं सांगितलंय. आणि कलियुगात धर्माची जी बाजू असते ती थोडी कमकुवत झालेली असते आणि अधर्माची बाजू ही जी असते ती जास्त प्रभावी झालेली असते. तर कलियुगात या संतांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे. तर पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज जे होते त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. कारण कलियुगात जे माणसं असतात त्यांना अध्यात्माची गोडी तशी कमी असते, खूप तसे कमी जण असतात. तर पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी जी कृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, तर त्याचं थोडस सिम्प्लिफिकेशन करून ज्ञानेश्वरी तयार केली. पण तरी त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे आपण लिहिलं आहे हे उच्च कोटीचं आहे, हे अजून सामान्य माणसापर्यंत किंवा ते त्याच्या बुद्धीत जात नाहीये. तर तो त्यांचा तिथे तो जो अवतार होता त्यांचा तिथे त्यांनी तो संपवला आणि त्यांचं काम अपुरं राहिल्यामुळे त्यांनी एकनाथ महाराजांचा अवतार घेऊन ते परत अवतरले असं म्हणतात. आणि परत त्यांनी पुढे आपलं काम तिथे सुरू केलं आणि पूर्ण केलं असं म्हणतात. आणि पुढे तुकाराम महाराजांचा परत अवतार झाला. तिथे पण असंच झालं की तुकाराम महाराजांनी भरपूर अध्यात्माचा प्रसार केला, पण तरी त्यांना असं वाटलं की अजून आपलं जे काम आहे किंवा त्याच्या बाबतीत जो प्रसार करायचा आहे तो अपुरा पडलाय. म्हणून तुकाराम महाराज हे नामदेव महाराजांच्या अवतारातून पुढे आले असं म्हणतात. आणि पुढे नामदेव महाराजांनी पुढे याचा सगळा प्रसार केला. आणि मग त्याच्यानंतर आपले समर्थ रामदास स्वामी हे आले. तर मुळातच कलियुगात म्हणजे आपल्याला माहिती की अध्यात्मशास्त्रात मन हा जो घटक आहे माणसाचा तो खूप महत्वाचा असतो अध्यात्मासाठी. आणि कलियुगात हे जे आपलं मन असतं हेच खूप कमकुवत झालेलं असतं. तर समर्थ रामदास स्वामींनी या मनाला प्रौढ कसं बनवायचं किंवा परिपक्व कसं करायचं याच्यासाठी खूप साध्या साध्या भाषेत म्हणजे मनाचे श्लोक त्यांनी त्यासाठी लिहिले आहेत. किंवा ज्यांना अध्यात्मशास्त्र जे शिकायचं आहे किंवा त्याचं अनुकरण करायचं आहे तर त्यांना हेच समजत नव्हतं की आपण आधी पहिल्यांदा काय करायचं, कारण मनच कमकुवत होतं. तर त्यासाठी जे काम केलेलं आहे रामदास स्वामींनी हे खूप मोठं आहे हे मला सांगायचं आहे. पण कलियुगात हा सगळा जरी अभाव असला धर्माचा तरी याच्यामध्ये एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की जर आपण जर या युगात नामस्मरणाचं जर आपण आपलं जर चिंतन सतत व्हायला लागलं तर हा बाकीचा काही अभ्यास न करता फक्त नामस्मरणाने आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. तर ही जी गोष्ट आहे ही सुद्धा रामदास स्वामींनी सर्वत्र ठिकाणी पसरवली, सांगितली आणि त्याप्रमाणे भरपूर लोकांनी आचरण केलं असं सांगितलं गेलेलं आहे. तर हा जो मोठा विषय आहे त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितला. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद प्रणव. अगदी ऐन वेळेला तुला सांगितलं आणि तू हे केलं. खरं तर माझी अशी इच्छा होती की आता आमच्यामध्ये निशांत आहे, निश्चय आहे, सगळ्यांपर्यंत मला काही पोहोचता आलं नाही. मला असं वाटत होतं की जे निदान आपण सज्जनगड वरती जे एकत्र आलो होतो त्यांनी एक 5-5 मिनिटं समर्थांवर थोडं बोलावं. हरकत नाही, पुढच्या वर्षी आपण तो अधिक चांगल्या प्रकारे नियोजनपूर्वक कार्यक्रम करूयात. आमचा रोहित दादा सुद्धा खरं तर वयाने, कामाने, बुद्धीने आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, पण तोही इथं आहे. तर खरं तर त्यांनी बोलायला हवं, पण हरकत नाही. मी त्याला विनंती करतो जर 2 मिनिटं रोहित दादा बोलू शकलास तर. जय नंतर
मी त्याला विनंती करतो. सुरुवातीला मी जयला विनंती करतो. अगदी लहान आहे जय, सर्वात लहान वक्ता आहे, परंतु त्याची इच्छा झाली मला समर्थांविषयी बोलायचंय, तर मी त्याला विनंती करतो की त्याने आमच्या समोर बोलावं. कारण समर्थांनी त्यांच्या बालवयात हे दाखवून दिलंय की बुद्धीला वयाची परिसीमा नाही. त्यामुळे हा लहान आहे, हा काय बोलणार, हे आपण निदान समर्थांच्या संप्रदायात असणाऱ्यांनी तरी असं करू नये. कारण बुद्धी किंवा भक्ती ही भक्त प्रल्हादापासूनच आपण जाणतो की त्याला कोणत्याही वयाची परिसीमा नाही. असाच आमच्यापैकी एक जय आहे, त्याला मी विनंती करतो. जय, त्याला अनम्यूट, अद्वैत त्याला अनम्यूट कर. जय मीटिंग मध्ये नाहीये. दादा जय मीटिंग मध्ये नाहीये, तो लीव झालाय. ठीक आहे, हरकत नाही. रोहित दादा, हॅलो. हा आवाज येतोय? हा, हो, येतोय येतोय. मी तुला विनंती, माफ कर जर ऐन वेळी तुला हे करायला सांगतोय, हा पण तर 1-2 मिनिटच बोलतो. हो हो नक्की. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज सगळ्यांनी एकूणच पहिल्यापासून अगदी ओमने समर्थांचे काव्य प्रकार सांगितले, त्यानंतर शिवसमर्थ योगाबद्दल सगळेजण बोलले. आपल्याला माहितीये समर्थांच्या वेळची परिस्थिती अतिशय धर्मावर संकट आलेली होती. तीर्थक्षेत्रे मोडली, ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली, सकळ सृष्टी आंदोळली, धर्म गेला. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा समर्थांनी राष्ट्रकार्य केलं, धर्मकार्य केलं. 1100 मठांची स्थापना केली. बुवा सांगतात तसं मन मेंदू मनगट अशी हे आपलं व्यवस्थित असलं पाहिजे, त्या जोरावर आपण काहीही करू शकतो. हा संदेश त्यांनी सर्वत्र पोहोचवला. कीर्तनाच्या माध्यमातून अनेक शिष्य तयार केले, हे आपण मगाचपासून ऐकलंच. त्यानंतर समर्थांनी करुणाष्टक लिहिली. आपण कसं वागलं पाहिजे याचा संदेश आपल्याला दासबोधातून दिला. फार काही बोलत नाही, पण त्या समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा. आणि बुवा सांगतात तसं की आपण एखादी गोष्ट करीत असताना आपल्या ठिकाणी जर समर्थ असले असते तर ते काय वागले असते याचा विचार करावा. किंवा एखादी गोष्ट करताना दरवेळी समर्थांना हाक मारावी की मी ही कृती करतोय. अशा वेळी जर समर्थ आपल्या पाठीशी असले तर आपल्याकडनं चुकीची गोष्ट होणारच नाही, आणि जे कार्य करीत असू त्याच्यात यश मिळतच जाईल, हे निश्चित लक्षात ठेवावं. आणि समर्थ कसे वागले याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा, एवढंच सांगतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रोहित दादा. अगदी ऐकून सुद्धा, आणि अत्यंत महत्वपूर्ण काय म्हणतात, शॉर्ट बट स्वीट असं म्हणतो ना त्याला, की अत्यंत मापक आणि अत्यंत महत्वपूर्ण असं तू सांगितलं. मकरंद बुवा सुद्धा म्हणतात की आपली दिनचर्या सुधारायची असेल तर संतांची दिनचर्या बघा, समर्थांची दिनचर्या बघा, ते कसे वागायचे, ते कसे बोलायचे. जसं शिवरायांचे कैसे वागणे तसं समर्थांचे कैसे वागणे, समर्थांचे कैसे बोलणे, समर्थांचे कैसे सलगी देणे. आपण त्याप्रमाणे अभ्यास करून जर आपल्या जीवनामध्ये समर्थांच्या विचारांचं अनुसरण, त्यांच्या कार्याचं अनुकरण, त्यांनी प्रत्येक केलेलं कार्य आपल्याला करता येईलच असं नाही, पण त्यांनी सांगितलेले विचार, त्यांनी सांगितलेले
जे संदेश आहेत ते आपल्या आपण जीवनात उतरवले तर महत्वपूर्ण आहे की आपल्याला समर्थ जसं म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमे आहे जगत जीवनी निरंतर, आत्मा रामदास बोध. जो काही पुढची जी ओवी आहे की दासबोधात त्यांनी काय सांगितलं ते जर आपण आचरलं, त्याचं जर आपण आचरण केलं तर समर्थ आपल्याला आत्ताही आपल्या बरोबर आहेत याचा भास नाही, विश्वास येईल, खात्री मिळेल की समर्थ माझ्या बरोबर आहेत. आणि शेवटची गोष्ट सांगतो की समर्थांचं आपल्या जीवनात काय स्थान असावं किंवा ते स्थान असण्याने काय होतं, तर एक अभिजा समर्थ सेवा मंडळाद्वारे आयोजित केले गेलेला जो सज्जनगडचा कॅम्प आहे, त्या कॅम्पला आम्ही जायचो. तर त्या कॅम्प मध्ये आम्हाला सिनियर असा एक दादा होता, मला वाटतं रोहित दादाच्या वेळेस असेल, तर तो अत्यंत अभ्यासामध्ये असा तीक्ष्ण नव्हता की तो एकदम बुद्धीनं किंवा आपण म्हणू शकतो थोडस त्याची बुद्धी त्या ठिकाणी चालत नव्हती. तर त्याला गडावर आणलं गेलं आणि सांगितलं गेलं की हा असं थोडस आहे की याला अभ्यास एवढा करता येत नाही, तीक्ष्ण बुद्धी नाहीये. तर आमचे मकरंद बुवा, योगेश बुवा तिथं होते. ते म्हटले की याच्याकडून रोज 28 वेळा आपण जे म्हणतो स्कंद वाच योगीश्वर महासेन कार्तिकेय योगिनी नंदन, ते जे कुठलं स्तोत्र आहे ते प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र रोज 28 वेळा त्याच्याकडून म्हणून घ्या आणि नक्की तो रिझल्ट द्यायला सुरुवात होईल की रिझल्ट नक्की येईल. तर त्यांनी असं केलं आणि ही सत्य घटना आहे आणि माझ्या गुरुजी म्हणजे मकरंद बुवांनी, आमच्या गुरुजींनीच सांगितलेली की तो अत्यंत प्रज्ञावान झाला. त्यानंतर त्यांनी शिक्षण घेऊन तो पुढे अमेरिकेत गेला. ज्यावेळेस तो सांगायला आला बुवांना की बुवा मी आता अमेरिकेत चाललेलो आहे, मकरंद बुवांना, की मला तुम्ही काय द्याल, तर बुवांनी त्याच्याबरोबर एक समर्थांचा फोटो दिला आणि म्हटलं हे फोटो तू तुझ्यापाशी ठेव रूम मध्ये आणि रोज समर्थांना सांगत जा, बोलत जा की मी आज दिवसभरात काय केलं. तर त्या दादाने तो फोटो खरं घेतला आणि तो अमेरिकेत ज्यावेळेस शिक्षणासाठी पुढे जाऊन गेला त्यावेळेस तो समर्थांचा फोटो तो त्याच्या रूम मध्ये त्यांनी लावला आणि तो समर्थांशी खऱ्या अर्थानं रोज बोलत असे, त्यांना सांगत असे दिवसभर आज काय झालं. आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे की त्यांनी परत भारतामध्ये तो ज्यावेळेस आला त्यावेळेस तो असा म्हणाला बुवांना की बुवा मी अमेरिकेत गेलो होतो, विरुद्ध प्रवाह खूप होता की भोगाकडे, मी सुद्धा मित्रांबरोबर पार्ट्यांमध्ये गेलो असतो, मी सुद्धा वाईट झालो असतो, पण मी सुद्धा दारू पिली असती, परंतु मी माझ्या तत्वांवरती निष्ठ राहिलो अथवा मी माझ्या विचारांवरती, मूल्यांवरती ठाम राहिलो. हे कशामुळे, तर तो म्हटला की मी रोज येऊन समर्थांना बोलायचो घरी की समर्था मी आज असं केलं, समर्था मी आज तसं केलं. तो म्हटला की जर मी असं काही वागलो तर मी समर्थांना घरी गेल्यावर काय तोंड दाखवू, म्हणजे आई वडील नाही आहेत तिथं त्याचे, तो एकटाच आहे, पण समर्थांनी काय अप्रत्यक्षरित्या त्याचं पालकत्व घेतलेलं होतं की पालक त्याचे समर्थ झाले होते आणि जसं आपण आईला उत्तर देतो तसं तो समर्थांना उत्तर द्यायला आणि प्रत्यक्ष समर्थ त्याच्या जीवनात असल्यासारखे होते. कारण तो म्हणतोय की मी घरी जाऊन समर्थांना काय तोंड दाखवू की समर्था मी आज दारू पिलो, कसं सांगू समर्थांना, समर्था मी आज असं केलं. तर इतकं त्यांनी समर्थांना प्रति त्याचं काय म्हणतो आपण त्याला निष्ठा, समर्थांप्रती समर्पण, आणि जेणेकरून त्याचं जीवन आपण म्हणू शकतो की जो भौतिक जगाचा नरक आहे अमेरिका, त्या नरकामध्ये सुद्धा तो आपल्या चांगल्या प्रवाहामध्ये किंवा चांगल्या सद्गुरांनी प्रेरित राहिला. याचं कारण अजूनही कुठंतरी समर्थ अप्रत्यक्ष रूपानं आपल्या पाठीमागे आहे. त्यामुळं वेळ मिळेल तेव्हा हात जोडावे, डोळे बंद करावे आणि समर्थांना आतमधून प्रार्थना करावी. खऱ्या अर्थानं समर्थ रामचंद्र तुकोबाराय अजूनही आपल्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे असं मी एकांकडून ऐकलेलं की आता हे सर्वजण भगवत धामात गेले, आता हे या पृथ्वी तलावर नाहीयेत, मग यांच्या समाधी वगैरे का, तर मला त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आपण त्या समाधीपाशी जातो, तिथं जाऊन त्यांना नतमस्तक होतो आणि प्रार्थना करतो, त्यावेळेस त्यांचं जे काही चैतन्य आहे ते जिथं वावरत असतं ते सगळं ऐकतं आणि ते तिथून पुढे आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्या मागे उभं राहतं.
मग ते कुणी असो, तुकोबाराय असो, ज्ञानेश्वर महाराज असो, समर्थ असो, अथवा इतर कोणी मध्वाचार्य, रामानुजाचार्य यांच्यासारखे संत असो, या सगळ्यांचं जे चैतन्य आपल्या मागे नेहमी नक्की उभे आहेत. समर्थ साकार स्वरूपात आपल्या समोर नाही आहेत, पण या आपल्या मागे अप्रत्यक्षरित्या नक्की उभे आहेत. तर याची आपण खात्री बाळगावी आणि या ज्या मार्गाने जो समर्थांनी सांगितलाय, जो संतांनी सांगितलाय, आचरलेला आहे, त्या मार्गाने पुढे जावं आणि आपल्या जीविताचं कल्याण करावं, आपल्या जीविताचं कल्याण करावं, इतरांच्या जीविताचं कल्याण करावं आणि म्हणजे सर्वांच्या जीवनामध्ये जो परमानंद आहे, जो रामचंद्रांच्या भक्तीचा आनंद आहे, ती भक्ती इतरांच्या जीवनामध्ये प्रसारित करावी, प्रचारित करावी. हाच या छोट्याशा कार्यक्रमाचा जो कन्क्लुजन पॉइंट आपण म्हणतो, शेवट आहे. स्वानंदला काही बोलायचं आहे? 2 मिनिटं आपण स्वानंद बोलू शकतोस तू. स्वानंदला त्याआधी मला एक बोलायचं आहे. ठीक आहे. ते म्हणजे आतापर्यंत राधेश्यामनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की अभिषेक असा, स्वानंद असा, प्रणव असा, रोहित दादा असा, त्यांनी इतकं हे केलं. पण हे सांगणारा कोण आहे, तो कसा आहे, ते थोडं सांगतो की आपण हे ग्रुप जो मेरुमणी या आम्हा सगळ्यांना बांधून आहे, तो म्हणजे राधेश्याम आहे. ह्या पूर्ण मागची सगळी संकल्पना असेल, त्याच्या मागचं प्लॅनिंग असेल, भलेही तो मीटिंग्स मध्ये बोलत असेल, पण त्याच्या विपरीत सुद्धा नेहमी त्याच्या डोक्यात ते चालत असतं की अजून आपण ह्याच्यात काय जास्त करू शकतो. प्रबोधनपर कथामध्ये सुद्धा जसे योगेश बुवा म्हणाले की जिथे थोडस वीक व्हायला लागलं तिकडे त्यांनी नवीन उपक्रम जोडले. तर असा राधेश्याम आम्हाला सगळ्यांना घेऊन, कारण लॉकडाऊन मध्ये आम्ही नुसते ठम्म बसलेलो होतो घरी, राधेश्यामनी बोलवलं की आपण येऊया, उपासना करूया, म्हणून हे सगळं आता जे दिसतंय आपल्या समोर झूमच्या मार्फत आपण करतोय हे सगळे. तर आपण सगळेजण खरं तर राधेश्यामचे ऋणी आहोत की त्यांच्यामुळे आपल्याला समर्थांचे इतके श्रेष्ठ विचार ऐकायला मिळाले, श्रवण करायला मिळाले. आणि आता आपण ह्यातून काय घ्यायचं, तर एक राधेश्याम आहे असे अनेक राधेश्याम निर्माण होऊ देत, असे अनेक कार्यक्रम होऊ देत, खूप मोठ्या स्तरावर उपासना होऊ देत, अशी सगळी समर्थांच्या चरणी इच्छा व्यक्त करतो. राधेश्याम तुझे सर्वांच्या तर्फे थँक्स मानतो आणि थांबतो. मला असं सांगायचं म्हणजे 2 गोष्टी खरं तर सांगायच्या आहेत की समर्थ संप्रदायाचा आता एवढ्यात सुद्धा किती विस्तार झालाय. तर मलाही सांगायला आनंद होतो की राधेश्यामच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं प्रबोधनपर कथा हे सुरू ठेवलं होतं. नॉर्वे पर्यंत, नॉर्वे, जर्मनी, दुबई इकडूनही लोक जॉईन होत होती रोज कथा ऐकायला. त्याबद्दल राधेश्यामचे खूप खूप धन्यवाद देतो मी. आणि अजून 2 गोष्टी सांगायच्या त्या म्हणजे अशा की मागच्या वर्षी 2 वर्ष झाली पुण्यामध्ये SP कॉलेजचं जे ग्राउंड होतं त्या ग्राउंड वरती मनाच्या श्लोकांचं पठण करून वर्ल्ड रेकॉर्ड केला गेला. तर त्यात सुद्धा बऱ्याच म्हणजे आशिष केसकर म्हणा किंवा डॉक्टर राम साठे अशा बऱ्याच लोकांचा त्यात पाठिंबा होता, हातभार होता. इथे प्रणव आहे, तर आमची शाळा म्हणजे आम्ही दोघं एकाच शाळेत असल्या कारणाने आमची शाळा सुद्धा त्या ह्याला उपस्थित होती. त्याचे आम्ही एक त्या वर्ल्ड रेकॉर्डच्या सहभागामध्ये आमचाही सहभाग होता असं एक सांगायचं होतं. तर झालं असं की 30 मनाचे श्लोक होते, तर ते 30 मनाचे श्लोक जवळपास ह्याच्या आधीची संख्या होती 1,00,000 की 10,000 का अशी काहीतरी संख्या होती. तर पुण्यात जो वर्ल्ड रेकॉर्ड झाला त्याची संख्या होती 1,45,000. तर 1,45,000 विद्यार्थ्यांनी मिळून 30 मनाचे श्लोक म्हटले. आशिष केसकर यांचं भाषण झालं, त्यावर मनाचे श्लोक यावर विवेचन झालं आणि तो कार्यक्रम संपन्न झाला. हा एक मुद्दा मांडायचा होता. आणि अजून एक मुद्दा राधेश्याम म्हणला की गुरु मकरंद बुवांनी सांगितलंय, तर त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली होती. तर ती म्हणजे आमच्याच ह्याच्यातला
शिबिरातून शिकून गेलेला एक मुलगा एनडीए मध्ये गेलेला. तर त्याचा इंटरव्ह्यू होता. तर त्याला विचारलं गेलं की बाबा तू कोणकोणत्या कुठे कुठे नक्की समाजकार्य किंवा कोणत्या शिबिरांना वगैरे असं तू गेलायस का? तर त्यांनी एकच उत्तर दिलं की मी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वार्षिक शिबिराला मे महिन्यात गेलोय, तेव्हा त्याला नोकरी लागली असं मकरंद बुवांनी सांगितलं होतं. एवढं बोलून थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. स्वानंद, अभिषेक, सर्वांचे आपले आभार. मगाशी अमृत काकूंनी एक हे वाचली, समर्थांनी करता या दासबोधाचा सांगितला नाही. का नाही सांगितला? जरी निमित्त आपण असलो तरी करता रामचंद्र आहे. मला वाटतं हे वाक्य आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवून की माझं काही काम नाहीये, रामचंद्रांची कृपा आहे. तर ठीक आहे, आपण या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे आभार. कार्यक्रम थोडा 1 तासाचा आम्ही विचार केला होता, 1-2 तासापर्यंत जाईल हा विचार होता, परंतु आता 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आलेला आहे. तरी सुद्धा शेवटपर्यंत आपण सर्वजण आहात. त्यातले काही सुरुवातीला काही 50 वगैरे लोक होते, 50च्या पुढे होती संख्या. आपण आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि उद्या सकाळी मनाच्या श्लोकांचं पठन समर्थ रामदास स्वामी दासनवमीच्या निमित्तानं आम्ही करणार आहोत. तर हे मनाच्या श्लोकांचं पठन उद्या सकाळी होईल. तसा मेसेज सुद्धा आलेला आहे. तर उद्या 9:30 वाजता होईल. त्यापूर्वी आपली सकाळची उपासना जी आहे ती होईल. आणि त्यानंतर संध्याकाळी श्री ऋतुपर्णा रामदासी श्री रामचंद्र मठ याचे मठाधिपती आहेत. त्यांचं फेसबुकवर एक खूप मोठं पेज आहे, दास म्हणे म्हणून. तर उत्कृष्ट समर्थांचे चरित्र व्याख्याते आणि कीर्तनकार आहेत. त्यांचं समर्थांचे राष्ट्रोत्थान, की समर्थांनी राष्ट्राचं उत्थान कसं केलं, राष्ट्राला तारलं कसं, याबाबत ते आपलं मत व्यक्त करतील किंवा त्याबाबत ते व्याख्यान देतील. आपल्याला अद्वैत आमचं सहकारी स्क्रीन शेअरिंग करून दाखवत असेल. तर त्या दोन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं ही आमची विनंती. आणि टेक्नो भारती नावाचं जे आमचं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर ह्या तिन्ही कार्यक्रम लगेचच पोस्ट केले जातील. रेकॉर्डिंग आहे ते लगेचच टाकलं जाईल. आणि त्यावरती आपण या कार्यक्रमांचा जर कोणी मधून जॉईन झालं असेल अथवा कोणाला लाभ झालेला नसेल तर त्यांना ही संधी आहे की युट्यूबच्या माध्यमातून आपण त्याचा लाभ घेऊ शकता. तर या पुढील कार्यक्रमांसाठी नक्की उपस्थित राहा ही माझी विनंती. आपण उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप आपले मनापासून अत्यंत हार्दिक आभार. आणि छोटासा प्रयत्न केलेला आहे समर्थांच्या चरणावरती पुष्प वाहण्याचा. तो आपल्याला आवडला असेल ही अपेक्षा करतो. आणि आपण इथे थांबूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा